पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या
बोलती तो उजेला ईश्वर पार्वती ईश्वर पार्वती पार्वती गजानना रंग बारुदी आमच्या या गणाला रंग बारुदी आमच्या या गणाला ईश्वर पार्वती पार्वती गजानना हो ईश्वर पार्वती पार्वती गजानना रंग भरू दे रंग भरू दे रंग भरू दे आमच्या गणा सगन मना सफिन मना सगन मना सत्याशना रंग भरू दे रंग भरू दे रंग भरू दे आमच्या गणा आढळण मना आढळण मना आढळण मना बघूच कृष्णना रंग भरू दे रंग भरू दे रंग भरू दे आमच्या गणा नव्यान मना नव्यान मना नव्यान मना नवगत गादीला रंग भरू दे रंग भरू दे रंग भरू दे आमच्या गणा धावेन मना धावेन मना धावेन मना जाते त्या पृथ्वीला रंग भरू दे रंग भरू दे रंग भरू दे आमच्या गणा
पार्वती पार्वती गजानना सर्वदा सर्व सर्वदा पार्वती नंदना करती आराधना तर जोडोनी तुला प्रार्थना यावे ठाऊईकडा ओवाळीची आरती निरंजना मनो भावे प्रार्थना ओवाळीची आरती निरंजना मनो भावे प्रार्थना
गंध पुष्प दुर्वा मी तुला वाहू नमोती रूप तुझे डोळे भरून पाहू दर्शनामानी येऊ हीच मनोकामना दर्शनामानी येऊ हीच मनोकामना वळीचे आरती निरंजना मनो भावे प्रार्थना वळीचे आरती निरंजना मनो भावे प्रार्थना शंभू शंभू ओंकार शोभे शिव शंभू शंभू शोभे शिव शंभू शंभू तुझ्या नामाचा जगी होतो झंकार शोभे तू शिव शंभू शंभूचा ओंकार दर्शनाला नित्य येऊ हीच मनोकामना दर्शनाला नित्य येऊ हीच मनोकामना ओवाळीची आरती निरंजना मनो भावे प्रार्थना ओवाळीची आरती निरंजना मनो भावे प्रार्थना आराधना करदोडोनी तुला प्रार्थना जावे गावणी गणा ओवाळीची आरती निरंजना मनो भावे प्रार्थना ओवाळीची आरती निरंजना हे गजवदना पार्वती नंदना करीती आराधना करदोडोनी तुला प्रार्थना जावे धावणी गणा ओवाळीची आरती निरंजना मनो भावे प्रार्थना ओवाळीची आरती निरंजना मनो भावे प्रार्थना तुला प्रार्थना यावे धावणी गणा ओवाळीची आरती निरंजना मनो भावे प्रार्थना ओवाळीची आरती निरंजना भावे प्रार्थना ओवाळीची आरती निरंजना भावे प्रार्थना ओवाळीची आरती निरंजना ओवाळीची आरती निरंजना मनो भावे प्रार्थना हॅलो सयानो जाऊया मिळोनी बाजाराला चला ग सयानो जाऊया मिळोनी बाजाराला गजयानो जाऊया मिळोनी बाजाराला चला गजयानो जाऊया मिळोनी बाजाराला दही दूध तूप लोणी घ्या ग बरोणी दही दूध तूप लोणी घ्या ग बरोणी मागे कोणी राहू नका आपुल्या घरा Yeah.
चला ग सयानो जाऊया मिळूनी बाजाराला. 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 जाऊया मिळूनी बाजाराला. चला ग सयानो जाऊया मिळूनी बाजाराला. चला ग सयानो जाऊया मिळूनी बाजाराला. चला ग सयानो जाऊया मिळूनी बाजाराला. दही दूध तूप लोणी घ्या ग बरोनी. दही दूध तूप लोणी घ्या ग बरोनी. माझे कोणी राहू नका आपुल्या घराला. चला ग सयानो जाऊया मिळूनी बाजाराला. 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 हॅलो हॅलो. अगं चंद्रा, का ग राधे? अगं आपल्याला मकर बाजार जायचं खरं. अगं हो राधे. मला रस्त्याची वाट नाही माहिती बघ. काय बोलतेस का राधे? अगं हो. राधे, तू कधी पर्याय काढ की आता. ए कशाला पाहिजे पर्याय? तुला काय वाटलं आम्हाला काही रस्त्याची माहित नाही काय? ए, तू तर गप्प बस. तुला काय वाटलं
भांडायचंय काय ए बहिणो तुला भांडता इथं ना तुम्ही काय बोलते आपले बद्दलची मावशी आहे ना मी तिला बोलवते येते तुला संपूर्ण बद्दलची माहिती आहे बघ ना हे चंद्रा मी तुला आधी सांगते त्या मावशीचं आणि माझं मुलीच पटणार नाही बघ आम्ही तो पटवून घेऊ ना आम्ही पटवून घेतो की अगं तुम्ही कशाला वाटताय मीच बाक मारून घेते मावशी अगे मावशी ग मावशी अगं का ग बोरी नो मावशीची लवकर ये आली हा आली बाई ग एवढी कसली आली तुला घाई ग थांबणी गुणी आली राधाबाई ग थांबणी गुणी आली राधाबाई ग मारती राधाबाई ग एवढी कसली आली तुला घाई ग थांबणी गुणी आले राधाबाई ग थांबणी गुणी आले राधाबाई ग मारते राधाबाई ग एवढी कसली आली तुला घाई ग झाली माझी गडबड खाई करू तरी सांगा काही गवाई करू तरी सांगा काही मला सुचेना आज काही काही मारते राधाबाई ग एवढे कचरे आले तुला नाही ग बाई ग एवढी कसली आली तुला घाई ग थांबणी गुणी आली राधाबाई ग थांबणी गुणी आले राधाबाई ग मारते राधाबाई ग एवढी कसली आली तुला घाई ग थांबणी गुणी आली शाबाश शाबाश हॅलो नितीन अगं बाई 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 खूप जमले ग बाई अगं पोरीनो अगं मावशी अगं मला कोणी मारली अगं मावशी तुला कोणी का मारली अगं बाई मावशीच्या नावाने चांगली चोपडी दिसते ए चंद्र आहे बघ हे जर असं चालणार असेल ना तर मी आपली निघाली जा 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 तुला काय वाटलं आम्हाला काही माहित नाही काय हा मग जा ना जा जा अगं मावशी थांब ना
अरे तू बस ना शांत जरा. हे बघ चंद्र, आता तू बोलते म्हणून थांबते, पण मी काय म्हणते, मला हाका कुणी मारली ग? अगं मावशी तुला हाका आम्ही कुणी मारली ग? आणि ते ग कशासाठी? अगं मावशी आमचं मुळे ठरलं की थाट माट करून दही दुधाचे माठ घेऊन मध्ये बाजारी जायचे. म्हणजे तुम्ही थाटमाट करून दही दुधाची माठ घेऊन मथुरे बाजारी चालल्या? होय मावशी. अगं मग घेतलं काय, नेसलं काय, हे नाही सांगितलं अजून. अगं मावशी सांगितलंच पाहिजे का ग? अगं मग सांगितलं नाही तर मग व्यापार कसा होईल आपला? अगं मावशी पण हिला विचार की आता. कोणाला हिलाच घेऊ का पहिली? हो मग. ठीक आहे, घेते. अगं हिरा, अगं मावशी. अगं तू कोणता माल घेतलाय? अगं मावशी मी रात्री लावले सकाळी काढले आणि येताना घेऊन आले बघ. चंद्रा, ही काय बोलते अशी? अगं मावशी काय माहिती काय बोलते ती, तिला विचार की. अगं असं कोणता माल आणलायस तू? अगं मावशी रात्री तुझे ना ती विरजला लावली बघ, ते सकाळी दही झाले ना येताना घेऊन आले. अगं कार्टे, मग हे केव्हा सांगणार? एवढं फिरून फिरून सांगत होतीस ती? अगं मावशी ऐकून तरी घे. अगं हे चंद्रा, तू कोणता माल घेतलाय? अगं मावशी आपला विषय थाड आहे बघ ना. ही बघ काय बोलते. काय मावशी? म्हणजे माझा विषयला हार्ड आहे. अगं असं कोणता माल आणलाय? अगं मावशी मी ना रात्रभर हलवले, सकाळी वर चालले ना तुला घेऊन आले. एकीन रात्री लावला, एकीन रात्रभर हलवला. अगं असा माल तरी कोणता आणला तुम्ही? अगं बोलतेस काय तू आता? मग आता तू कशी बोललीस? अगं मावशी तसं नाही ग. मग कसं? अगं मावशी दही घुसलून घुसलून ताक केलं. ही घुसलून घुसलून ताक केलंस? मावशी टाका लोणी येतं ना ग. हा, ताकद लोणी येतं. मला घेऊन आले बघ ना. मग असं सांग ना, लोणी घेऊन आले म्हणून. हो ना मावशी. फार छान माल आहे तुझा. अरे तिथून रे, काय झालं मावशी? आले लटकताची पुढे, काय झालं मावशी? अगं तू कोणता माल घेतलाय? मावशी मी घेतला खावा. काय म्हणतेस? याला कोण लावा तिने ते लाईन लावा. अगं लाईन लावून तर सोडून दे, नाही तर सगळी उपडी पडतील. आजकाल इकडे कोणाला भेटत नाही आहे. फार छान माल आहे तुझा. अगे गोदा, काय गं मावशी? अगं तू कोणता माल आणलाय? मावशी मी घेतलं तू. तू घेतलास तू? तेव्हा काय देत तुझं रूप? फार छान माल आहे. राधे, काय गं मावशी? अगं तू कोणता माल घेतलाय? अगं मावशी मी घेतलं तू. बघा बघा, हिच्याकडे जरा शिकून घ्या. हो का मावशी? मग त्याला तर निघूया का? चला मावशी. Yes, शाबाश. चल चल शाबाश. ये. चल 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 ये शाबाश. मावशी तुमचं तुमचं चालली तरी कुठे? तुला काय ते झालं? मध्ये कुठला करंट आला रे तुला? अगं मावशी तू आमोबळीचा विचार घेतलास. होय घेतला. तू काय सांगितलं? तू काय माल घेतला सांगितलं नसते. अगं मी काय घेतलं ते कशाला सांगायला पाहिजे? अगं मावशी तुला थोडं माल घ्यावा लागेल बघ. आणि ते का कशासाठी? आणि मी माल जर घेतलाच नाही तर? अगं मावशी प्रथम वेळ तुलाच लागेल की. ती बघ परत काय बोलते ती. काय मावशी बोलली? म्हणजे पहिलं तिला तुलाच लागणार. अगं मावशी आमोबकुकामध्ये प्रथम तू पुढे असणार ना. होय. तुझ्या प्रथम मालाला गेले रांगणार. अगं मग काठी हे केव्हा बोलणार तू? मला ऐकून तरी घे ना. म्हणजे मी पण माल घ्यायला पाहिजे? हो. मग सांगते आहे. अगं ऐकायला खूप कडवट आहे. काय बोलतेस काय? होय, ऐकायला खूप कडवट आहे, पण या जनतेला सांगण्यासाठी खूप गोडवट आहे. अगं मावशी आता मालतरी गोष्ट आहे. अगं सांगते सांगते जरा थांबा. अगं ऐकायला खूप कडवट आहे, पण या जनतेला सांगण्यासाठी खूप गोडवट आहे. अगं मावशी आता कोणता का माल घेतलाय? अगं 10 वेळा दाबायचं आणि एकदाच लावायचं, मग सुरू. मावशी बोलते काय? अगं झालं तरी काय तुम्हाला? अगं मावशी असं 10 वेळा दाबायचं तरी काय? अगं मी मोबाईल घेतलाय, मोबाईल. मावशी ते कसं काय ग? अगं मोबाईलवरती किती आकडे असतात? 10. हा, मग ते 10 आकडे दाबायचे हा. आणि एकदाच लावायचे म्हणजे कॉलिंग लावायचे. मग पाहिजे थोडं बोलायचं, मग कसं सुरू. मावशी तो बोलणं बरोबर आहे का? हा मग तर मावशी शृंगार करूया. चल तर मग शृंगार करूया. हॅलो. आशा अशोक. हॅलो.
डोईवरी घेऊन घागरी साज शृंगार करुणी भारी डोईवरी घेऊन घागरी जाऊ मिळाल्या नारी करा करा ग तैयारी राधा उदहीर चंद्रा नारी करा करा ग तैयारी राधा उदहीर चंद्रा नारी Yes, Sabas. पादत्रकार करणी भारी डोईवरी घेऊन घागरी पादत्रकार करणी भारी डोईवरी घेऊन घागरी जाऊन रानिया नारी कर करा ग तैयारी राधा उदहीर चंद्रा नारी करा करा ग तैयारी राधा उदहीर चंद्रा नारी करा करा ग तैयारी राधा उदहीर चंद्रा नारी करा करा ग तैयारी राधा उदहीर चंद्रा नारी नाना बरीचा करुणीला घाट चढुनी आल्या मधुरेचा घाट चढुनी आल्या मधुरेचा घाट चढुनी आल्या मधुरेचा घाट चढता चढता उरली पाट जड झाले डोईवरी माट जड झाले डोईवरी माट जड झाले डोईवरी माट दादा दादा फुले माट दादा फुले माट गिर येईल पहा वाट गिर येईल लई भारी कर करा ग तैयारी राधा उदहीर चंद्रा नारी करा करा ग तैयारी राधा उदहीर चंद्रा नारी तैयारी राधा उदहीर चंद्रा नारी करा करा ग तैयारी राधा उदहीर चंद्रा नारी Yes, Sabas. Yes, Sabas. नरकार संसार दुर्मत्य झाले दैत्य गोर गरीब काही माता त्रास देऊ लागले त्या तिला आकर्षण झाली सतत सजन घाबरो का मी देव शेवटी आठवडा धार करून त्या कंसात सूर घेतो पण हो सारे गवळणी थाटमाट करून वैद्याचे मार घेऊन
मथुरे बाजरी चालल्या त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. हे काम मी न करता माझ्या जोडीचा सुद्धा मला याला बघतो. कोण आहे तिकडे? सुदामा, अरे सुदामा, बोला देव ना. सुदामाची पुढे ये. नमस्कार देवा. आशीर्वाद असो. देवा मला असं ऐकाय की बोलवलं. सुदामा, आज मथुरेचा बाजार सारे गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. हे काम मी न करता तुझ्यावर संपवत आहे. पण देवा हे काम करत असताना कायदा कोणाचा आणि हुकूम कोणाचा? तू माझा, कायदा तुझा. एवढंच ना देवा. तुम्ही या, बाकी सर्व मी बघ. येतो मी. या. काय करणार? आपल्या जीवलग मित्रानं सवंगड्यानं कानानं कृष्णानं म्हणावं तेवढं थोडंच आहे. आणि त्याच कृष्ण देवानं आज एक माझ्यावरती एक जबाबदारी संपवली. ती म्हणजे 16,308 गोपिका थाट-माट करून दही दुधाचे माठ भरून सर्व बाजारात चालले. आणि हा विक्रम कंसाकडे होतोय. पण तो विक्रम थांबलाच पाहिजे. हे देवांचं म्हणणं बरोबर आहे. पण इथे मी एकटा काय करणार? काही सूचनाच झाले. हे तर काम केलं पाहिजे. काय करावं? हा आलं लक्षात. माझ्या संगतीत 9 लक्ष सवंगडे आहेत. जर मी एकाला बोलवलं तर येईल. पण तो सवंगडी कोण असेल आणि कुठे भटकत असेल? हे जे सवंगडी आहेत ते सर्व भटकतच असतात. पण मी प्रथम एकालाच बोलवतो आणि मग पुढचे पाहतो. काहीतरी सुचेल. अरे पेंजा, अरे तायले ताय, अरे वा रे वा, म्हणजे जवळच आहे. अरे लवकरात लवकर ये. आज गडद मोठी मज्जाच मज्जा आहे. हॅलो, नवविकास नवनमंडळ अभिडगाव. कारे सुदामा कमारीला, कारे सुदामा कमारीला, गाई जोडीला यारा नाला. आलो आलो तुझ्या भेटीला, आलो आलो तुझ्या भेटीला, आलो आलो तुझ्या जोडीला, आलो आलो तुझ्या भेटीला, आलो आलो तुझ्या जोडीला. किती रडलो किती मी रडलो कोणी आलं
तुझ्या भेटीला आलो आलो तुझ्या जोडीला आलो आलो तुझ्या भेटीला आलो आलो तुझ्या जोडीला अरे तुझ्या मागवारीला अरे तुझ्या मागवारीला काही जोडीला याला आलो आलो तुझ्या भेटीला आलो आलो तुझ्या भेटीला आलो आलो तुझ्या जोडीला आलो आलो तुझ्या जोडीला अरे तुझा मात मारिला अरे तुझा मात मारिला काही जोडीला या राणाला आलो आलो तुझ्या भेटीला आलो आलो तुझ्या भेटीला आलो आलो तुझ्या जोडीला आलो आलो तुझ्या भेटीला आलो आलो तुझ्या जोडीला अरे तुझा मात मारिला अरे तुझा मात मारिला काही जोडीला या आलो आलो तुझ्या भेटीला आलो आलो तुझ्या भेटीला आलो आलो तुझ्या जोडीला आलो आलो तुझ्या भेटीला आलो आलो तुझ्या जोडीला एक शाबास 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 अरे इकडे इकडे अरे मी इकडे आहे. काय बघतोस काय? अरे वाकडे कुठे दिसत नाही रे म्हणजे अरे काय फोरेट लावतो फोरेट कसला फोरेट लावतोय? अरे विचार आहे वेड्या फोरेट लावतो अरे स्कोप फोरेट लावतो बोललो काय अरे स्कोप तुला ते समजणार नाही अरे मला काही समजत नाही पण तिकडे काय बघतोयस अरे वाकड्यानं आलाय आलाय तुझ्या बरोबर आलाय काय मग माझ्यासोबत आला होता पण वेड्या तिकडे तिकडे बघतोस काय त्याला हाक मारून ये हाका मारून घेतो बघ. अरे वाकड्या रे वाकड्या अरे ताईले ताई अरे आता लवकर ये लवकर कशाला कशाला अरे लय मोठी गंमत आहे गंमत आलो आलो येतो अरे लवकर ये जा. आलो एक शाबास एक शाबास अरे मी आला होता कुठं ओलं मेल्या अरे काय रे ओलं मी कल्पनेत बायकोचा फलक काय मेल्या तुम्हाला हात मारला हा मी पुन्हा होतो पुन्हा होता पुन्हा आता पुन्हा बोल ओलं, माझी बायको आता घरात कशी जाईल काय म्हणजे ओलं माझा तावेल येवला होता एवढं का बायको येवली सगळी केलीची पानं पण वाचली काढणार तरी काय काय करणार आता न काय करू आता काय माझी करतो बायको घरात गेल्यावर माझा सोलणार चालणार नव चांगली चोल तुला ओलं, काय पण काय हो काय पण काय पण म्हण माझी बायको फॅशन वाली आहे बघ मग काय तर- मान्यावाली घालते मान्यावाली अगं, पण मनी इथं हलकं होतं का काय हो मस्त म्हणून काय? तू ठेव. तू जागेल तिला घालते, माझ्या बायकोत आहे. हा, हो, कोणाला? झालं त्याचा कोणी भरोसा बांधलं? नाही एक लागतेलच ना तो भरोशी आहे कोण? हा हा त्याच्यावर मला 100% धावत आहे तो बोल साधा दली आहे हा आहे ना
100% घाला गुन्हाचा पोरगा आहे, गुन्हाचा. कोण हा? अला तो कलिंगल वाला आहे तो पक्का कॅप्टन आहे बाय त्याच्या दल माल्यात गेला हा मग काय म्हणल्यात अर्धा तास काय राहिलेला नाही. तेव्हा कोण बिजी असतो सगळं कलिंगल हिलव गा बोला इकडे इकडे तुमचं कलिंगड काढतो. अरे वेडानो आपल्याला कडी घ्यायचंय की आपल्याला पुढचा म्हणजे विचार करायचा आम्हाला याला बोलतो हा मता श्याना हा मता श्याना नाही हा 12 महिन्यात आम्ही 9 महिन्यात अरे पण तो आम्हाला हक्काच्या वाटले आम्ही 9 महिन्यात तू 12 महिन्यात म्हणून तू श्याना आम्ही महाराज राय बाराचं नाही म्हणजे बोलण्याची भाषा असते. हा, ते. हा तसं पण मी 12 महिन्याचं नाही. हा अरे सर्वच असतात 9 महिने 9 दिवस हा. किंवा एखाद्या वेळी 7 महिन्याचं पण असतं त्याला म्हणतात चांगलं असतं ते 7 महिन्यात चांगला तू हा सातारे आज काय नववा ते- महिन्यात हा वाटतं 7 महिन्यातच आहे म्हणून एवढाच आहे 9 महिने एवढा लांब असतो. पण राहू दे रे राहू दे आपल्याला काय त्या म्हणजे किती महिन्याचं आहे याच्यावरती आहे का नाही. आपल्याला कामाकडे वळायचंय. पण तुम्ही आता मला बोलवली कशा हे तर सांगणार आहे सांगतो ना सांगतो आपल्याला आपल्या श्रीकृष्ण देवाने एक अशी कामगिरी सांगितली कशी कामगिरी कशी नाही अशी कामगिरी सांगितली आहे. मी काय म्हणतो बोल. अशी म्हणजे मी असं म्हणजे स्पष्टीकरण केलं सांगितलं तुम्हाला असं? म्हणजे एवढी मोठी आहे पूर्वी कसं होतं माहितीये कसं? वर्णन करता येत नव्हतं जरी लांबीच असतं तरी ते अंतरावरती असं सांगायचं असतं म्हणजे आपल्या हावभावावर ओके. आणि त्यामुळे मी असं सांगतो मला पहिली सवय म्हणजे तुझा एवढा माझा एवढा ह्याचा तेवढा तेवढा तुमचा राहू दे त्याला ह्याला काय आला अरे हे कोणतं आणलं आवाज आहे का? माझ्याचं आणलं वाटतं आहे हिरायचं आता आहे हिला आहे, हा खलल होईपर्यंत माझा अंदाज नाही नाही होणार नाही तो हिरायत होता आणकांदर बघ अरे वेड्या, सरळ होणार नाही तो जाता नेऊन जा ते आपल्याला राहू दे काय करायचंय काय हा कोणता रे? रमी घातला तेव्हा पिटवेरी होता हा पिटवेरी झाला काय रे चांगला आहे पण गाल नाही लागला मला आतमध्ये बघूया कोणतं घालून आलाय आतमध्ये बघू दे कोणतं काय घालून आलाय गप गेल्या आपण बघ. तू कशाला नाही, बोलवला नाही, बघू दे हा तू बोलवला सांगतो ना पण सांगितलं ना मी काय तू नुसतं अशी केलीस काय तर सांगितलं सांगतो सांगतो हा बोल आपल्याला आपल्या जीवनात मित्रानं समगणानं श्रीकृष्ण हा. देवान एक अशी कामगिरी सांगितली म्हणजे कामगिरी काय सांगितली माहिती का काय? 16 सहस्त्र 308 गोपिका थाटमाट करून दहीतलाचे माठ भरून सर्व डोळ्यांनी मथुरेच्या बाजारात चालले. अरे मग त्यांचं काम ते करतायत ना हा. तुला काय तारा मला काही त्रास नाहीये. मग जाऊ दे हे! एवढं नको. म्हणजे जाऊ दे आणि काय सांगतोय हे काम कुणाच आहे बोला कवलनीचं ए जायचं काम गवळणीचं आहे हा. पण अरे वेड्यानं आपला जीवलग मित्र श्रीकृष्ण देव यांचं काम आहे कृष्ण देवांचं काम आहे देवांचं काम आहे हा? हा सांगतोय हा मता नाही शाना हे नाही काम आपण केलंच पाहिजे काय शाना बोलतोय मला श्रीकृष्ण देवाने सांगितलंय हा. हे काम करायचं असं सांगितलं काम करायचं चालेल मग काय झालं चालेल काम करायचं चालेल बोलतो तो पण कामाला लागलं पाहिजे आपण चालत काय चालत तर हा टिकाव खावली लगेच कामाला लागली उकलून टाकत सगळ्या काय ऐकणार बी अरे नाही बोलतात ना तसंच आहे काय टिका पावली काय आता तूच म्हणला कामाला लागूया मग काम करायला सुरुवात करू आम्हाला मग. म्हणजे वेड्यानो आधी त्या गवळणी आपण पाहिलं पाहिजे ते काय पहिला टिकावून काय बघितलं करायचं? पाहिजे बहुलनी पहिल्या बघितलं पाहिजे मेल्या तो पाहिल्या पाहिजेत म्हणतो पाहिल्या नाही बघितल्या हा, मग तू काय एकच बोलला? एक- आम्ही म्हणालो ना, ए हेल्या गवळणी पाहिल्या बघणं वेगळं आणि पाहणं वेगळं कसं- कसं- त्या छलतला विचार पायला 5 मात्र जातात आणि बघायला मॉब लागायचा छलतला म्हणजे गडला. छलत पुढे द्यायचा कार्य 5 लाख करून बघायला आणि लावतात. साधं बघून घेतात. आणि त्याला बघणं बोलतात आणि पाहणं वेगळं पानं वेगळं हा पानं म्हणजे कसं हा बघ आयनाची बरोबर पानं कृष्ण आहे. खायाची पानं. पानं खाऊची पानं केलीची पानं नागवेलीची पानं खैराची पानं राहू द्या, राहू द्या. भात आली एवढी पानं भात आली
आपलं हे काम शान हा. त्यामुळे राहू दे तुमची पानं मला काय करायचं आपण कामाकडे वळायचं ना आज बुवा मूलमध्ये आहे तुलवतात छान पानं अरे छान मग काम व्हायला पाहिजे तुझा मा काय रे? तू किलीस का सुने का गाना किलीस का सुने का गाना ए तू वाजवले वाजव दिल ना दिया दिल ना लिया तो बोलो ना बोलो ना किया ये बेटा आजी दुनिया मेरी अकल क्या किया तो क्या किया आजी दुनिया मेरी अकल क्या किया तो क्या किया याला कोणतं काल चाललं मला वाटतं हा असा पटलाय म्हणून असं झालंय. आमुष्या तर बरोबर गेली. मग काय झालं तुला कोणला तुला अरे मध्ये मी सांगतोय कामाचं आणि तुम्ही तिसरंच करताय तुला इत्याला विचार धुमका तूने का गाना धुमका तुम अजून का हाँ बरं, तुझी हाऊस करू धुमका सुनेगा गाना सुनेगा हाँ ऐकतोय ए नी 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 ए, बाबा, त्याला बोलवलं असतं. हे थांब त्यातलं थांबला वाटतं हे धुमका गाना कॅन्सल हा आता आता तू माहिती बोल झालं 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 ना त्यातलं थांबला संपलं असेल ना पण याचं गवळणी पाहिजे आहे. गवळी पाहिजे ना मग? म्हणजे तू दाखवणार आम्ही दाखवणार दाखव. चला चला लवकर दाखव म्हणजे दाखवतो ना पण गवळणी दाखवत असताना माझ्या बोटाकडे लक्ष द्यायचं ह्याच्या बोटाकडे लक्ष दे का ए, 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 ए. ए हात आहे म्हणला बघ माझ्या हात आहे बोलला माझ्या माझ्या बोटात बोटाकडे लक्ष द्यायचं हे बोटच दाखवलं ना मी. बोट बोट हा, बोट बोट मला अरे वेड्या, पाण्यामध्ये पण चालते ती पण बोट असते. थांब जरा वरती हा डोक्यात आहे ना जरा खाली डोक्याचा विचार कर. चल, बोटाकडे माझ्या. देतो देतो हाताला बोट किती आहेत माझ्या तुझ्या आमच्या पाच आहेत तुझ्या किती आहेत? माझ्याला साय एका हाताला पाच एका हाताला पाच हा. दोन हाताला 20 अरे वेड्या हातापायाची म्हणजे एका माणसाची 20 अरे! अरे 21 तुझ्याला 10 आहेत, माझ्याला 11 आहेत 11 मग? असतात असतात दाखवू नको नको दाखव दाखवणार मी आता नाही, नको, नको. तू बोललास का मी दाखवणार हा, मग दाखव 10 9 8 7 6 ही साली 6 बोट आणि ही किती 5 5 झाली किती 11 झाली 11 हो म्हणतो ह्याला गणित वाचता येत नाही नुसता हो म्हणतो ह्याला हा आणि पाच आकला झाली म्हणजे मला तर- हा हो नुसता हो करतो हो, नाही. म्हणून खाले नाही आता काय नाही केलं? काय नाही केलं? दाखव दाखव ना, चला लवकर. माझ्या बोटाकडे लक्ष द्यायचं. गवळी पहा, चला Yes, शाबास, शाबास. Yes, शाबास. That's it. Yes, शाबास. हा भुसभट कुठं मावशी, हा बघ ना, बघून येतोय. काय करतोस रे आम्हाला आता उभं होते तू मारलं का हिला मला मला बदला घे तू बदला तू घे काय बघतोस मेल्या तू काय बघतो माहिती ह्याला मारलंस का म्हणजे शाणी लागूनच काय होय मी शाणी आहे जा मग
निघाली मी चला का मुलीनो तू विडा विडा हा पाहिल्यात ना मग बघितलं पण हा. आपल्याला त्याच्यामध्ये हुशार अशी एक गवळण आहे. गवलन हा गवळणाचे नाव नाही सांगत ती म्हातारी आहे. त्या म्हातारीला ओळखायचं. ही मात्र वाईटायचं ए ए तू हिरा येतात आताची अरे वेड्या पण ओळखायचं नाही. मग अरे ओळखायचंय. वलकायचं तुम्ही जाऊन बघायचं सरळ सांग ना हा बघायचं म्हणजे कसं हीच म्हातारी. कसं म्हातारी बरोबर काय बरोबर जवळ काय आता आणि हात काय म्हातारी तसं नाही रे. अरे वेड्या म्हणजे खात्री करायची लांब बरोबर हीच म्हातारी असेल तसं. हा एवढे मी काय म्हातारी Yes, शाबास. आले पुढे आले येऊन करू फुलियाला नमक कॉल करतोय तुला काय जाणार? हात पकड की. हात येतोय ना तू पकड त्याला मला वाटला मला वाटला वाट मग मी हा त्याला मला असा वाटला तू त्याला मला वाटला मेल्या. तुला मुली कोण म्हातारी कोण समजली की नाही ही म्हातारी अरे बघतोस काय म्हाताले तुझं नाव काय लेचन खालतायच्या काय दालीतलं खाली आहे का काय ते तुला काय करायचंय रे मग त्याला खातपीत द्या चांगली होती अरे माझी तब्येतच तेवढी आहे अजय आणि ह्या सगळ्या पोलीस तुझे आणि तू कोण म्हातारी अरे मेल्या दिसत नाही का वाट लावली म्हातारे आता काय झालं रे तिकडे जाऊ नको इकडे म्हातारे मी का बोलतो आजकालच्या म्हाताऱ्या कुठे गेल्या ए थांब दावा हे कुठे गेले ते म्हाताली ए हीच म्हाताली कशावर नाही म्हातारी तुला मागणं काय लावलं नाही अरे मागे काय घालतात काय अरे मी तर गाड्यात घालतो काय अला आमच्यात आहे पण इथं काय लावतात हिने इथं कुठं लावलं अरे मेल्या माझी नऊवारी साडी आहे अगं म्हातारे ही नववारी साडी लावायला ना तू आहे ना एक तास करशील एक तास. कशासाठी जाय एक तास रे नीला काची पत्ता काची गोल गोल पिशील त्याला एक तास जाय अरे मला सवय झाली आहे आता कसली सवय म्हातारे त्याविषयी ना मी आले तुला ना नवीन ड्रेस आणतो नवीन आता ड्रेस कोणता नवीन ड्रेस आणलायस रे म्हातारे तू आहे ना हा. म्हातारे तू आहे अरे ना सांग गाडून घे गाडून तिकडे. मेल्या जिवंत म्हातारी तू गाडून घ्यायला सांगतो ड्रेसच तसा आहे अगं मावसे तो गाऊन घ्यायला सांगतोय अरे तो मेला म्हणतोय गाडून घे आणि बोलते ते काय आधी म्हातारे तो ड्रेस आहे ना गरमीत एक नंबर आहे एक अरे नंबर मेल्या आता गरमी नाही आता थंडीचे दिवस चालू आहेत अगं दिवसाचा बोलतोय तुला म्हातारे त्याच्यामध्ये आहे ना वरून राव शिरते रे, खालून राव शिरते फुल एसी. एवढा एअर कंडिशन वा? आहे तुझा आता घालून तर बघ नको बाबा मला तुझा ड्रेस आणि दोन तापण नाही जमला तर तू वनपीस आता हे काय असतं रे हे बघ आता कवाल तोनी चालू आहे पहिल्या दिवसात पाटील मला काय सुरुवात करतो लाला तू पाटीलीला गेली गेली म्हणजे जाणारच ऐक दादा तुला काय दाना दाना लगेच दाना पण दोन लोक काय का तुम्हाला- धागा मागायनी माझ्या का बागा धागा मागायनी माझ्या का बागा काय दम धर मी सांगताय ना काहीतरी हा, बोल हे लवकर. बघ ता वंचित आहे ना यावला येतो आता डोक्या भाला घेतला हाला अति 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 चालली त्यातनं तांबडा चुकून जर कुल लागलं धाग्याला लागलं की विषय संपला वनपीठला कुले लागलं लय काय नाही घालायचा
हा बॅलन्स चावलायचा नाही आता टाकलायचा आता टाकला तू दाखव आता कसं करायचं रे आता टाकलायचा माहिती जाऊ दे रे सगळं पुन्हा झाली तुझं मुलगी जाईल ना तू तुला घाल त्याला तर मुली नको म्हणजे तू म्हातारी हा तुझ्या कोली आता तुला परत सांगू का त्याला तर मुली नको समजलं काय रे ही म्हातारी वेंदावळा, हा बोला बोला की बोल म्हातारीला बोल बरोबर ना बोल मग त्याच म्हातारीला विचारायचं हा काय विचारलं काय? सांगतो सांग त्या म्हातारीला असं विचारायचं ए म्हातारी तुम्ही आल्यात कुठून आणि तुम्ही जाणार कुठे काय करतोय आपली तापली फुलाची पापली चमकला तेल आली तेलंगीत एकच कान चालला तुझा माझं काहीतरी बोलत असतो आता तूच केला मला वाटतं आपल्या 9,00,000 सवंगड्यांमध्ये असा तू एकच सवंगड्या असतो अले देवाने बनवला वनपीत आहे देवाने टाइम काढून एकच प्लॅन तयार केला नाही नंतर सगळ्या कंपन्या बंद आग लागली आणि त्या कंपन्या नव्हे त्या कंपनीला आग लागली आपल्याला जन्मच घातलाय वानवा लागला वानवा कंपनीला अरे वेड्या ते कंपनी नव्हे आपण माणूस आहे का कंपनी हे म्हातारीला विचारायचं काय विचारायचं? आलीस कुठून जागा कुठे विचार चला जाऊ पुढे काय झालं रे पुढे बोले अरे अजून किती पुढे येऊ बोले अरे आले ना पुढे बोल ना काय ते तिथपले माझ्या बापचा जिल्हा तिथपले बोले आणि त्याच्या मागची कोण ए, वाड्यात म्हैस कशी नसते तशी ही नसते म्हैस कोणाला म्हणते रे म्हैस कोणाला म्हणता मेल्या माहित अति असते काय मग माहित अति असते ही मेल्या मुला मुला आता काय काम आहे काम सांग रे तू आली कुठून आणि दाना कुठं आता याला कुत्र्याला काय झालं रे मला जर कुठायचा असेल माझ्या घरात कुठं मग जा ना घरात येऊन झोप तू मी तुला काय झालं? तळ विचारला तू आली कुठून दानाल कुठं तरी पण तसा बोलतो, तू बोल नाही ते यावं लागतं अगं म्हातारे तुझी जीवाला जड आहे जड तो माझ्या आईची ना मी पोटात होता दगली घालून होत्या पण माझी ती त्याला की मोठे मोठे खाल्ले असतील हा? मोठे मोठे हो लागताना काम चालू डबल खाला तरी म्हातारे तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठे हा मला विचारायला जातात आम्ही आली गोकुळातून निघाली मथुरीच्या बाजारात मग लावा ना. निघाले ना झालं काय रे म्हातारी काय म्हणली काय? आली गोकुळातून दाना मथुरीला मग जाऊ दे ना काय म्हणतात ते बघतो. ए त्याला सांग दोघांचं काय चाललंय काय आहे की काय नाही? चाललं म्हणजे ह्यानं विचारला तिला ह्यानं विचारला विचारलं. आता बघ छाती कालन फुलं अशी आणि विचारलं आत गेला विचारलं ना की? आत गेली अरे तो आधी आहे कसा तू आली कुठून आणि दाना कुठं तू काय केलं? आली कुठून दाना कुठं मग ती काय म्हणे आली गोकुळातून दाना मथुरीला हा हा जा ना आई म्हणली तुम्ही काय केलं? जा मग जाऊ दे ना मग जाऊ दे ना ए! काय? वेडानो अरे तुम्हाला काय वेळ लागला वेळ आता स्वतःबद्दल जाऊ दे काय स्वतः बोलतोस अरे वेड्या आपण जर का एक गवळण बाजारला पाठवली तर आपल्याला इथे कृष्णदेव उभे करतील अरे एक पण जाऊन देणार नाही वा वा शाबास शाबास सौंदर्य असावे तर असेल पण तुम्ही ऐकलं आणि विचारलं ते बरोबर आहे बरोबर आहे काय बरोबर आहे? बरं म्हणजे आम्ही एका तोंडाने विचारलेला आहे हा, तोंडाने कानाने ऐकलेला आहे अरे वेड्या चार कान काय सांगतोय अरे दोन कान येतं दोन कान माझं मग चार कान नाही झालं काय बरोबर आहे पण दोघांनी ऐकलं तुम्ही बरं असू दे तेच काम आता मी करतो कर. मी विचारतो आणि मी ऐकतो मात्र पुढे पुढे आले पुढे चालला पुढे आता तर सांगितलं नाही ना सांगितलं पण मला काय सांगितलं नाही त्याला परत सांग परत तुम्हाला सांगायला नाही पाहिजे. ऐकायचं का? काय
ऐकायचंय आम्ही आले गोकुळातून निघाले मधुरीच्या बाजाराला. मथुरेच्या बाजारात रस्ता प्रतिबंध आहे. मग आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. कपल लागतो आपण पहिले काय मग तुमच्याकडे कायदा वगैरे काही? हे सांग सांग. तू कांदा आणलं वाटतं. तिला कांदा होय कांदा होय ए ए माताली म्हणते कांदा पाहिजे कांदा पाहिजे. आधी सांगितलं आता तर त्या मते यादी नाही काय दिली आहे कोण मग ते अरे मग द्यायची ना. अख्खा वाटायकडं. हो तिला कांदा आणायला सांगितलं म्हातारे तुला कांदा पाहिजेत ना. हे बघ ह्याच्याकडे दोन. हे ह्याच्याकडे 2 पोती कांदा आणि ह्याच्याकडे 2 पोती कांदा आणि माझ्याकडे 2 पोती कांदा अशा 6 पोती आणलेल्या आहेत. म्हातारे आम्ही ठिकाणी कांदा आणला वेगवेगळ्या क्वालिटीचा नाही वेगवेगळ्या क्वालिटीचं. क्वालिटीचे आहेत का? हो. अरे पण मेल्या तुला कांद्याचं कोणी विचारलं रे? मग काय विचारलं. अरे कायदा बोलली मी कायदा. तो काय तो अरे तो काय म्हणजे मला माहिती आहे. मला श्रीकृष्ण देवानी कायदा सांगितलाय. म्हणजे तुला सांगितलं. आम्हाला सांगितलं ना. अरे हा. माझी काली कपडे काय चुकले. मग अजून आली नाही. अरे अजून आलीच नाही. अरे किती वेळ झाला आणि ती वासरू काय करणार. अरे तिला स्वतः जायला पाहिजे. बघ जा. तर मी जातो जा. त्याला लवकर जायला पाठव. हो हो जा. तुमचं काय चाललंय. मी जातो पण तू लवकर ये. तिला ते बाबा हा हिरा येतात आठवणीन दे. ती मागे बघ. बघून घे तिकडे जाऊन. मला नाद वाटते अरे लहान मोठी मग घरी झालं अरे तुझ्या. वेड्या पुरुषासारखं पुरुष आणि लाजतोय ती बघ कसली नजर टाकते म्हणून ना. असले असले आता आपण कायद्याला सुरुवात करूया. चालेल नाद बाजाराचा राधे तू सोड. नाद बाजाराचा राधे तू सोड. बंद आहे तुला हा मथुरेचा रोड. बंद आहे तुला हा मथुरेचा रोड.
आपला तर कायदा सांगून झालाय, पण तू त्यांना पटला की नाही पटला हे कसं करणार? म्हातारीला विचारतो. हा विचार. म्हातारे अशी पुरे आले पुढे. आमचा कायदा तुला पटला? अरे कायदा पडला पण अजून ओळख नाही पडली. मला माहिती आहे ना, सांगतो. तू सांग मग. अरे तुझ्याकडे आधार कार्ड याच्यात काय शोधतोय? आहे का? निवडून आणलंय? आधार कार्ड आणला होता. हा, पडला होता. सांगतो. आम्ही श्रीकृष्ण देवांचे संगडे आहोत. काय शोधायला गेलो तो? पेंद्या हा, आणि तू दाम आणि मी वाकल्या. मग तुमचं काम झालं आता. मग तुम्ही निघा. काय निघा? अजून एक काम आमचं बाकी आहे. मग सांगा लवकर. सांगतो. देवांच्या अपमान आणि आमच्या स्वतःच्या कायद्यानं या ठिकाणी थोडा वेळ तर बसावं लागेल. देवांच्या अपमान किंवा तुमच्या काय तरी आम्ही बसणार नाही. मग? माझ्या मुली थकल्यात म्हणून बसतील फक्त 5 मिनिटं. थकलेत म्हणून. कत्याला का होईना पण म्हातारे खाली बस. हा, बसा तुम्ही. शाबास. गाबाली धोका आहे तुला. गाबाली बाग घाबरले घाबरले. मी ओळखलं. तर उठली ताकी तुझा मानका वाकला करून आता. अरे वेड्या, असं आता असं करणार तुम्हाला माहितीच आहे, पण काय तुम्ही बघतोय? बघू दे बघू दे. खात्री कर बसलेत काय? हाय सगळ्या बाटल्या बसलेत. हो. आता आपण जीवन जाऊन काय सांगायचं? सगळ्या गवळणी एका ठिकाणी बसवल्या आहे. पिंपळाई सर्व गवळणी बसल्यात चालेल. असं सांगायचं. चालेल. याच्यात बदल करायचा नाही. नाही. चल. चला उठा लवकरी जाऊ बाजारी, येईल दुसरी हरी नंद मुरारी, हो नंद मुरारी. चला उठा लवकरी जाऊ बाजारी, येईल दुसरी हरी नंद मुरारी, हो नंद मुरारी.
जय शिष्य भगवान शिकवत तरी कामगिरी कोणते पाठ पडले आहे हे आपण जाऊन प्रत्यक्ष पाहिलं पाहिजे. कोण राहणार मी? आम्ही गवळणी गणू उभ्या राहतो आई का हा सर्व आव्हाना या म्हाताऱ्याचं आहे. हे म्हातारे मी कोण आहे ते पूर्णपणे ओळख. राधिके मूर्तीवर किती गोड गोजिरी आहे. ओळखशील का तू? ओळखते बघ. आपण कोण? कृष्ण भगवान श्रीकृष्ण भगवान असे मग नसतात. कसे असतात? आई पद्मा, भीमेला, कटेरी हात वर विठ्ठल उभे असतात. राधिके तेचा वेश करावा लागतो. मग सांगा आपल्या जन्माची गुन्हा. सांगतोय. राधे राधे राग मी तुला माझ्या जन्माच्या लीला राधे राग मी तुला माझ्या जन्माच्या लीला राधे ऐकून घे नजरा ग माझ्या जळ माझ्या जळमलीला ग राजी तो जळ माझ्या जळमलीला राधे राग दोरी तुला जन्माच्या लीला राधे राग दोरी तुला माझ्या जन्माच्या लीला राधे ऐकून घे नजरा ग माझ्या जल माझ्या जलमलीला ग राजी तो जल माझ्या जलमलीला राधे राग गोवी तुला माझ्या जन्माच्या लीला राधे राग गोवी तुला माझ्या जन्माच्या लीला राधे ऐकून घे नजरा ग माझ्या जल माझ्या जलमलीला ग जाती तो जल माझ्या जलमलीला पहिला उजळे राधे मज्जानी दरीला संका दूर दज्ज मी वदिला दुसरा अवतार मी ग राधे दुसरा दरीला दुसरा अवतार मी ग राधे कुर्म मी दरीला दान वंदकवार केला ग राधे सांग तो जलमलीला ग सांगितो जल माझ्या जलमलीला
सांगतो जलमालिना सांगितो जल माझ्या जलमालिना कालवा उदया दे वामन दरेला मळे पाताळे पाताळे जाळेला जावा जावा अवतार बिगराजे परशुराम दरेला जावा अवतार बिगराजे परशुराम दरेला कत्र अर्जुन मी वदिला गराजे सांगतो जलमालिना सांगितो जल माझ्या जलमालिना साधुआ उतरला दे श्रीराम धरेला लंकापती रावण वधिला आठवा अवतार बिगराजे कृष्ण मेधरे आठवा अवतार बिगराजे कृष्ण मेधरेला निघा लोकंला जमनाला गराजे सांगतो जलमालिना सांगितो जल माझ्या जलमालिना राधिके पटला काय जन्मात पुन्हा होय देवा असं असते पाण्यापासून आवळा चौदा चिमी एखाद्या गायपासून दूध अगं चंद्रा खरंच हे देव आहेत गं. आपण यांना शरण गेले पाहिजे थांब राधे साठवत तू कधी पूर्ण करणार हॅलो 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 सोडहारी तू गिरधारी नको अडवू आम्हा वाटेवरी शरणाल्या
सावला तुझी भलती करे सिरदोरी जना जाणारी राहू दे रे बाजारी गरिबा मी गवळाच्या या नारी राहू दे रे आम्हा बाजारी श्रीहरी राहू दे रे आम्हा बाजारी मुरारी राहू दे रे आम्हा बाजारी श्रीहरी राहू दे रे आम्हा बाजारी मुरारी Hare Rama